ब्रेक नंतर स्टार मराठीमध्ये आपलं स्वागत। आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अंबरनाथमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी फूट पडल्याचं उघड झालंय। अचानकपणे गटनेता बदलला जाणं, त्यानंतर पक्षाच्या काही नगरसेवकांनी पालिकेत वेगळा गट स्थापन करणं आणि पक्षाच्या शहराध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांवर जाहीर टीका केली जाणं, अशा गेल्या काही दिवसांतील घटनांनी ही बाब स्पष्ट झाली आहे। त्यामुळे एकीकडे पक्षाच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाकडून विधानसभेच्या तयारीचे आदेश आलेले असताना अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं कसं जायचं अशा मनस्थितीत सध्या सामान्य कार्यकर्ते आहेत। एकंदरीतच पक्षाची शहरातील ताकद 3 ते 4 गटांमध्ये विभागली गेल्यानं पक्षाचं आगामी निवडणुकीतही पानिपत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। पाहूयात स्टार मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अंबरनाथ शहरात आजमितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 नगरसेवक आहेत। मात्र या 9 जणांपैकी 5 जणांनी मिळून सध्या पालिकेत आपला वेगळा गट स्थापन केलाय। त्यामुळे पालिकेत उघडपणे पक्षाची गटबाजी समोर आली आहे। पक्षातल्या या गटबाजीची ठिणगी पडली ती लोकसभा निवडणुकांच्या काही दिवस आधीपासून। राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते असलेल्या महेश तपासे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर बाहेरून आलेल्या तपासे यांनी शहरातील राजकारणाची सूत्र आपल्या हाती घ्यायला सुरुवात केली। पक्षाचे शहराध्यक्ष आणि गटनेते असलेल्या सदाशिव पाटील यांना लक्ष्य करत तपासे यांनी त्यांच्याकडची 2ही पदं काढून घेतली। त्यांच्या जागी स्वतःकडे प्रदेश प्रवक्त्यासारखं पद असूनही स्वतःच शहराध्यक्ष पद तपासे यांनी घेतलं। त्यावेळी त्यांचा हा निर्णय पक्षातल्या काही कार्यकर्त्यांना आणि विशेषतः सदाशिव पाटील यांच्या समर्थकांना रुचला नाही। या घटनेनंतर सदाशिव पाटील यांनी पक्षातलं लक्ष कमी करायला सुरुवात केली। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीत फटका नको यासाठी वरिष्ठांनी त्यांची मनधरणी करत त्यांना फक्त नावानं मोठं आणि अधिकारांना कमी असलेलं विधानसभा अध्यक्षपद दिलं। मात्र तरीही निवडणुकीत याचा व्हायचा तोच परिणाम होऊन राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे हे मोठ्या फरकानं पराभूत झाले। त्यानंतर पक्षानं पालिकेत वंदना पाटील यांना गटनेत्या म्हणून नियुक्त केलं। मात्र पाटील या अनुभवी असल्या तरीही त्यांना डावपेच कळत नसल्यानं त्यांच्या विरोधात पक्षाच्याच काही नगरसेवकांनी बंड पुकारलं। काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत पाटील यांनी आपल्याला डावलल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आणि तिथूनच गटबाजीच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली। या 5 नगरसेवकांनी आपण पालिकेत वेगळा गट स्थापन करत असल्याची घोषणा केली। यामागची त्यांनी दिलेली कारणंही राजकीय वर्चस्वाचीच होती। या 5 पैकी एक नगरसेवक असलेल्या अशोक गुंजाळ यांनी ही कारणं स्पष्ट केली। 2005 पासून प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे पक्षाची वागणूक करत आहे। एक व्यक्तीला 4 पदं मिळत आहे। मागील गटनेत्याने गटनेता, शहराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून पद निभावलेलं आहे। त्यानंतर आता दुसरा गटनेता आपल्याला विश्वासात न घेता, आमच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या विश्वासात न घेता दुसऱ्या नगरसेवकांवर लेटर हेड देऊन त्यांच्या मार्फत ते नावं नमूद करून आम्हाला त्या प्रक्रियामध्ये टाळण्यात आलं। तर ऍक्च्युअली आम्हाला सभापतीला विरोध नाही, पण जी प्रक्रिया केली त्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे। ऍक्च्युअली आम्हाला कुठल्याही समितीमध्ये त्यांनी नमूद केलेलं नाही किंवा त्या समितीवर घेतलेलं नाही। आमची प्रखर इच्छा होती त्या समितीवर काम करण्यात। का आम्ही निवडून आलेलो नाही का आम्ही नगरसेवक नाही का, म्हणून आम्ही वेगळा गट स्थापन करण्याचा विचार केला। आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलण्यात आलं, तसंच ज्या समित्यांवर आपल्याला काम करायचं होतं त्यावर संधी दिली नाही, म्हणून आपण वेगळा गट स्थापन केल्याचं गुंजाळ यांनी म्हटलं। तसंच नवीन गटाच्या गटनेत्या म्हणून आपण लतिका कोतेकर यांची शिफारस केल्याचंही त्यांनी जाहीर केलं। या शिफारसीनंतर लतिका कोतेकर यांना त्यांनी गटनेत्या म्हणून जाहीर केलंय। आपल्यावर गटनेते पदाची जबाबदारी आल्यानंतर आपण सर्वप्रथम महिलांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी काम करू असंही लतिका कोतेकर म्हणाल्या। मी अंबरनाथमध्ये सर्वप्रथम महिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना व आमच्या सगळ्या नगरसेवकांना घेऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा प्रयत्न करेन। मात्र ज्या 5 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला त्यांचाही इतिहास आपण जाणून घ्यायलाच हवा। 2 वर्षांपूर्वी पालिकेत जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली तेव्हा आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र या 5 पैकीच काही नगरसेवक त्यावेळी गैरहजर राहिल्यानं पुरेसं संख्याबळ असूनही आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। याबाबतचं प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे।
मात्र असं असतानाही महेश तपासे यांची ज्या दिवशी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याच दिवशी राष्ट्रवादीचे हेच बंडखोर नगरसेवक तपासे यांच्या अवतीभोवती असल्याचं दिसून आलं होतं। त्यामुळे पक्षात अनेक प्रकारच्या चर्चेला उधाण आलं। या गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांचं पद जाण्याचीही या प्रकरणात शक्यता आहे। मग ज्या नगरसेवकांमुळे नगराध्यक्ष पदासारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आघाडीचा पराभव झाला त्याच नगरसेवकांना पुन्हा समित्यांवर घेऊन समित्या देखील घालवायच्या होत्या का असा सवाल पक्षानं केला तर त्यात काहीच वावगं वाटू नये। याच प्रकरणातून विद्यमान गटनेत्या वंदना पाटील यांच्या विरोधात भर सभागृहात याच 5 नगरसेवकांनी घोषणा देऊन सभागृहासमोर पक्षाची अब्रू वेशीवर टांगली होती। त्यामुळे सभापती पदांच्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते। तर ज्या पण निवडणुका झाल्या, नगराध्यक्ष झाल्या, सभापतीच्या झाल्या, ज्या ज्या पक्षाच्या नगरसेवकांनी म्हणा, सदस्यांनी म्हणा, बंडखोरी केली होती अशा लोकांना या आघाडीमधल्या गटनेत्यांनी निवडून बाजूला ठेवले। त्याच्यामुळे हा विजय अत्यंत जवळ आला। सभागृहामध्ये तिथं ते सभागृहामध्ये अशा गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही। आणि जे पण लोक ओरडत होते त्यातले मला म्हणजे सांगायला काय असं म्हणजे मला काही फरक पडणार नाही। त्यातले बरेचसे लोक 2दा नगराध्यक्षाच्या इलेक्शनला अब्सेंट होते, सभापतीच्या याला होतेच होते, कारण आमच्याच लोकांनी आमचा एक सभापती मागच्या वेळेला पाडलेला आहे। त्यामुळे वंदना पाटील ज्या गटनेते आहेत त्यांनी हा जो निर्णय घेतला किंवा म्हणा आघाडीच्या काही गटनेत्यांनी निर्णय घेतला हा अतिशय योग्य निर्णय होता, म्हणून हे सर्व सभापती निवडून आले। जी गोष्ट एखादा नौखा राजकारणी देखील सांगू शकेल तीच गोष्ट सदाशिव पाटील यांनी सांगितली। पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा संधी का द्यायची असा सवाल देखील त्यांनी केला। याचं उत्तर म्हणून नुकत्याच झालेल्या अंबरनाथ पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या 5 नाराज नगरसेवकांनी आपला वेगळा गट स्थापन करत असल्याचं अधिकृत पत्र नगराध्यक्षांना देऊन लतिका कोतेकर यांची वेगळ्या गटाच्या गटनेतेपदी नेमणूक जाहीर करण्याची मागणी केली। मात्र राष्ट्रवादीतली ही गटबाजी पाहून नगराध्यक्षांनी देखील सावध पवित्रा घेत कुठलीही घोषणा केली नाही। तसंच या नगरसेवकांचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू असं म्हणत वेळ मारून नेली। यानंतर या 5 नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक काढून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश तपासे आणि विधानसभा अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले। यात महेश तपासे यांच्यावर राजकीय तर पाटील यांच्यावर वैयक्तिक पातळीवर आरोप करण्यात आले। महेश तपासे यांचे नेतृत्व कुचकामी असल्यानंच निवडणुकीत पराभव झाल्याची टीका या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे। तर सदाशिव पाटील हे पक्षाचा वापर फक्त स्वतःचे उद्योगधंदे वाढवण्यासाठीच करत असून पक्षाच्या नावाखाली ते अनेक अनैतिक धंदे करत असल्याचा आरोप या वेगळ्या गटाच्या नगरसेवकांनी केला। तसंच पक्षातल्या या गटबाजीमुळे खासदार आमदार तर सोडा पण नगरसेवक देखील निवडून येऊ शकणार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली। पण प्रसिद्धी पत्रकातून टीका करणाऱ्या या नगरसेवकांवर जेव्हा कॅमेरासमोर बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कुणाचंही नाव घ्यायला नकार दिला। तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहे, पत्रकारमध्ये सगळं आजच्या न्यूजपेपरमध्ये सर्व पत्रांमध्ये डिक्लेअर झालेले बातमी सगळीतले पसर आहे। पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावरती काय आरोप लावलेले ते ऍक्च्युअली सगळ्या लोकांना माहित आहे। तर या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे माजी गटनेते आणि विधानसभा अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी त्यांना खुलं आव्हान दिलंय। संपूर्ण ठाणे जिल्ह्यात माझा एक तरी अनैतिक धंदा पकडून दाखवला तरी मी माझं पद सोडेन असं प्रत्युत्तर सदाशिव पाटील यांनी दिलंय। तर ते जर असं कोणी म्हणत असतील पक्षाचा उपयोग जर इथं व्यवसायाला करतात तर त्यांना माझा चॅलेंज आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन तुम्ही शोधा का सदा मामाकडनं सदा पाटलांकडं एखादा कुठला अर्ज किंवा एनसी कुणाची आहे ते मला दाखवा, मी लगेच रिझन द्यायला तयार होणार आहे। या प्रसिद्धी पत्रकात सदाशिव पाटील हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला स्वतः राहत असलेल्या प्रभागातून निवडून आणू शकले नाहीत असा आरोप देखील करण्यात आला होता। त्याला प्रत्युत्तर देताना मी दुसऱ्या प्रभागातून निवडून आलोय, मात्र जे हे आरोप करतायत ते स्वतःच्याच प्रभागातून स्वतः देखील निवडून येऊ शकत नाहीत असं प्रत्युत्तर सदाशिव पाटील यांनी दिलंय। माझं उलटा चॅलेंज राहील, मी तर जेम्पिंग वार्डातनं निवडून आलेला नगरसेवक आहे, माझ्या वार्डातनं नाही। आणि जे कोण असं म्हणत असतील ना का मामाच्या वार्डातनं शिवसेनेचा नगरसेवक आला तर त्या म्हणणाऱ्याने आपला वार्ड बघा, आपल्या वार्डात आपण काय दिवलेलं, आपण का पडलो हे शोधा पहिला। तसंच या 5 नाराज नगरसेवकांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी शिवसेनेची सुपारी घेतल्याचा आरोप देखील पाटील यांनी केलाय। आणि हे जाणूनबुजून करतायत। मी तर असं म्हणेन जी बोंब मारणारी लोक आहेत ना, जी आज माझं म्हणणे की यांनी शिवसेनेची सुपारी घेतलेली, आणि शिवसेनेची सुपारी घेतलेली, आणि शिवसेनेची सुपारी घेतलेली असेल।
एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादीतली ही गटबाजी दिवसेंदिवस अजूनच वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वानं लवकरात लवकर जर यात लक्ष दिलं नाही तर उद्या शहरात राष्ट्रवादीचे आणखीन 4 गट स्थापन व्हायला वेळ लागणार नाही आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम थेट निवडणुकांवर होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार व्हायची स्वप्न पाहणाऱ्यांनी तरी निदान यात लक्ष घालावं अशी अपेक्षा सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करतायत. निनाद करमरकर आणि किरण सासे, स्टार मीडिया, अंबरनाथ.